क्रिसमस ट्रीट्स विशेष सहकार्य GY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी. We wish you a Merry Christmas, we wish you a Merry Christmas, we wish you a Merry Christmas and a Happy New Year. उद्या क्रिसमस आहे आणि आपल्या सर्वांना क्रिसमससाठी खूप खूप शुभेच्छा. मेरी क्रिसमस. नमस्कार, मी जुही आणि एस न्यूज क्रिसमस ट्रीट्सवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर सर आणि मी आज बनवणार आहोत फ्रेंच डिश. आजची डिश आहे ती फ्रेंचमध्ये, त्याचं जे बॉर्न झाली ती डिश ती फ्रेंचमध्ये बॉर्न झाली आहे आणि नाव आहे क्रोसॉन्स. बरोबर प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे? क्रोसॉन्स. सर, तर क्रोसॉन्स असतात काय आणि ते खाल्ले कधी जातात ते आपण प्रेक्षकांना सांगूया. बरं, क्रोसॉन जनरली हे ब्रेकफास्टसाठी, लंचसाठी आणि डिनरसाठी तिन्हीसाठी हे लोक ते प्रेफर करतात, कारण की त्यांच्या सर्वात आवडीचा हा पदार्थ आहे. दुसरी गोष्ट असं की ह्या क्रोसॉन बरोबर बरेच सारे डेझर्ट सुद्धा बनवले जातात. म्हणजे जसं ब्रेड बटर पुडिंग आहे तर स्पेशली ते फ्रेंच लोक हे ह्या क्रोसॉन बरोबर बनवलं जातं ह्याचं. त्याच्यानंतर बरेचसे लोक ह्याचं सँडविच करून सुद्धा खातात. सो ह्याचे मल्टिपल युजेस आहेत. म्हणजे आपण जनरल जो ब्रेड असतो तो ब्रेड क्रोसॉन्स मध्ये करून खातात. फक्त हा ब्रेड थोडासा जरा हेवियर साईडला असतो, कारण की बटरचं प्रमाण ह्याच्यामध्ये प्रचंड जास्त असतं. ओके, तर सर प्रेक्षकांना आपण सामग्री सांगूयात. ओके, सो पहिल्यांदा आपण जाऊया. हा टोटल 1.5 कप तुमचा मैदा आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे 1/2 कप बटर आहे, म्हणजे अनसॉल्टेड बटर ज्याला आपण बोलतो तर ते अनसॉल्टेड बटर आहे. त्याच्यानंतर इथे 20 ग्रॅम शुगर आहे, 10 ग्रॅम ईस्ट आहे, 15 ग्रॅम बटर आहे. त्याच्यानंतर 15 ग्रॅम मिल्क पावडर आहे, 5 ग्रॅम आपलं सॉल्ट आहे आणि आपण ह्याला थोडासा जरा ट्विस्ट देणार आहोत. त्याच्यासाठी मला हे कोको पावडर आहे. तुम्ही कोको पावडर नंतर बघा कशासाठी आहे. सो तो कोको पावडरचा एक नंतर आपण यूज करूया, त्याचा एक जर असं थोडा वेगळा टच देण्यासाठी. ठीक आहे, सो स्टार्ट करूया. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे. सो आता आपण त्याचं मिक्सिंग चालू करूया. ओके, आता ही जी मिक्सिंग मेथड आहे ही मिक्सिंग मेथड आपण जनरली त्याला आपण म्हणजे वन टाइम डो आपण त्याला म्हणतो. वन टाइम डो म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑल इन्ग्रेडियंट सगळे एकत्र करायचे आहेत आणि त्याचा डो करायचा आहे. ठीक आहे, सो आता आपण करूया पहिल्यांदा. हां, एक गोष्ट अजून सांगायची माझ्याकडनं विसरली. हे जे आपण फॅट घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणत असाल इथे बटर पण आहे आणि हे अनसॉल्टेड बटर पण आहे. सो जे हे फॅट आहे म्हणजे आम्ही बेकरीच्या भाषेत त्याला फॅट म्हणतो. सो हे फॅट आम्ही लॅमिनेशनसाठी, म्हणजे जे त्याला लेयर्स येणार आहेत, सो त्या लेयर्ससाठी आम्ही जनरली ह्याला वापरतो. ठीक आहे, सो पहिल्यांदा ह्याला साईडला ठेवायचा, ह्याची गरज नंतर आहे आपल्याला. सो पहिल्यांदा आपला हा जो 1.5 कप मैदा आहे तो मैदा, 1.5 कप मैदा टोटल हा 1.5 कप मैदा झालेला आहे. त्याच्यात एका साईडने हे शुगर. आता ह्याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट अशी असते की शुगर आणि सॉल्ट आणि ईस्ट हे तिन्ही वेगवेगळ्या डायरेक्शनला ठेवायला लागतात. कारण की का, जर तुम्ही सॉल्ट बरोबर ईस्ट मिक्स केलं तर ते जे पफ व्हायला पाहिजे किंवा ज्याला प्रूव्ह व्हायला पाहिजे आमच्या भाषेत आम्ही म्हणतो, सो ते प्रूव्ह होणार नाही आहे. सो एक वेळ तुम्ही ह्या शुगर बरोबर तुम्ही ईस्ट घातलात तर चालू शकतं, ते तुम्हाला रिॲक्ट करायला चांगलं मदत करेल. पण जर सॉल्ट घातला तर ते ईस्ट पूर्णपणे मरून जाईल आणि मग तुमचं प्रोडक्ट होणार नाही. सो ह्याच्यानंतर ईस्ट आहे आपलं, ह्याच्या बाजूलाच घालूया आपण. आणि सॉल्ट ऑपोजिट एकदम विरुद्ध दिशेला त्याला सॉल्ट आपण घातलेला आहे. हे बटर आहे, हे पण ह्यातच मिक्स करायचं आहे. बटर स्लाइटली सॉफ्ट आहे, पूर्ण मेल्टेड पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे. ओके, आता त्याच्यानंतर मिल्क पावडर सर आपण काय घालतो? मिल्क पावडर जनरली त्याला थोडासा असं मिल्कीनेस देण्यासाठी किंवा थोडासा सॉफ्टनेस जो आहे तो वाढवण्यासाठी आपण त्याला मिल्क पावडर घालतो. कंपल्सरी आहे की नाही? ऑप्शनल आहे, कम्प्लिटली ऑप्शनल आहे. सो आपलं हे आता मिक्स करायचं आहे. पहिल्यांदा ह्याला ड्राय मिक्स करायचं आहे. ओके 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 ब्रेकफास्टसाठी आपण घरी ब्रेड बनवत असतो, पण हा वेगळा ब्रेड आहे. आजकाल हा फार ट्रेंडमध्ये आहे. लाईक या 2-3 वर्षात हा ब्रेड फार ट्रेंडमध्ये चालला आहे. क्रोसॉन्स आपण ऐकत असतो सतत.
तर तेच क्रोसॉन्स आहेत. आणि वेगळं काय करता येईल घरी? ब्रेड सँडविच तर आपण देतच असतो, तर संडे ब्रेकफास्ट, एव्हरीडे ब्रेकफास्टमध्ये जर वेगळा ब्रेड हा सरा स्टोअर देखील करता येईल आपल्याला. आरामात 3 ते 4 दिवसासाठी आरामात स्टोअर करता येतो. म्हणजे एक दिवस जर तुम्ही नुसता कॉफी बरोबर खाल्लात किंवा चहा बरोबर खाल्लात, क्रिस्पी, खूप सुंदर क्रिस्पी होतं. शेवटी प्रोडक्ट आपण बघणार. जनरली असं असतं की आउटर लेअर ह्याचा क्रिस्पी असतो आणि इनर साइड एकदम सॉफ्ट असते. सो ह्याचा जनरली तुम्ही आज तुम्ही बनवलेला आहे, तर आज तुम्ही कॉफी किंवा चहा बरोबर खाल्लात, उद्या 2 दिवस ठेवायचं आहे, तर उद्या तुम्ही त्याचं सँडविच करून खाल्लात आणि परवा त्याचं तुम्ही ब्रेड बटर पुडिंग बनवू शकता. असे 3 दिवस त्याचा यूज होऊ शकतो. सो हे मिक्स झालेलं आहे. आता पाण्याची गरज आहे. सो आता पाण्याचा रेशो पण ह्याच्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि ह्याच्यासाठी सो हे मिक्सर मिक्स करायचं आहे. आणि आता ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा कंटेंट तो म्हणजे काय, ह्याच्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते पाणी प्रचंड आईस चिल्ड वापरायचं आहे. ओके, एकदम थंड म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून वापरलं तरी चालणार आहे. सो ते पाणी आता ह्याच्यासाठी साधारण मी आता हे 1 कप घेतलेलं आहे. सो पहिल्यांदा आता हातानेच मळणार आहे मी ह्याला. आता मिक्स झालेलं आहे, पण साधारण याचा डो एकदम आपल्या चपातीचा डो असतो, सो त्याच्यापेक्षा थोडा जरा घट्ट लागतो याच्यापेक्षा. ओके, शंकरपाळी एवढा नाही. ओके, पण थोडासा त्याच्यापेक्षा थोडा जरा पराठ्यासारखा आपण जो करतो तसा डो आहे. सो पाणी थोडं थोडं घेऊन, शुगर पण आहे, सो ते सगळंच ते आता एकत्र होईल. सो 1 कप मी सांगितलंय, पण जर कदाचित असं लागू शकतं की काही काहींचा लोकांचा मैदा जर खूप जास्त पाणी सोक करत असेल तर मे बी जास्त सुद्धा लागू शकतं. सो आपण एक्स्ट्राच पाणी रेफ्रिजरेट करून ठेवायचं, लागेल तसं ऍड करू. आणि पहिल्यांदा नीड करायलाच जायचं नाही, त्याला फक्त जे पाणी आहे आपण 1 कप तेवढं फक्त त्याच्यामध्ये हे करायचं. नंतर तो डो आपण त्याच्यामध्ये नीड केला जातो, म्हणजे तो होतोच आपल्या आपण. आणि सर्वात आता ह्याच्यामध्ये म्हणजे काय की ह्याचा जो डो आहे तो नीड करणं सर्वात मोठी गोष्ट असते. सो आपलं 1 कप आता पूर्ण संपलेलं आहे. सो आय थॉट मला लागणार नाहीये पाणी परत आता, आपल्याला घट्टच ठेवायचं. सो आता मी ह्याच्यामध्ये मळतोय. तुमच्याकडे घरी जर त्याचं डो मेकिंग मशीन जर असेल तर तुम्ही त्याच्यात सुद्धा करू शकता, किंवा आपला ओटा आहेच आपला, ओट्यावर फार सुंदर होतं हे. तयार सेट वगैरे काही करायचं असतं ह्याला. 10 मिनिटाचं रेस्टिंग असतं. 10 मिनिटाचं रेस्टिंग दिलं तर तेवढा तुमचा डो छान होतो आणि थोडा जरा रिच होतो. त्याच्यामुळे जरा थोडंसं रेस्टिंग करूया. आपण कन्सिस्टन्सी देखील प्रेक्षकांना दाखवूया किती घट्ट असावा. हो, हे बघा, तुम्ही चेक करा, तुम्हाला पण समजेल. मिक्स करते. गार आहे, एकदम गार आहे. सो हे साधारणपणे असं. अजून हा डो व्हायचा आहे. हा झालेला कसा कळतो हे पण मी तुम्हाला सांगतो. झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला आपण जसं चिंगम असतं, सो हा ओढला जातो पूर्णपणे. राईट, एक्झॅक्टली. आता ते पूर्ण झालं, असं स्ट्रेच नाही झालं. इव्हन चपातीचं पीठ आपलं स्ट्रेच होतं, तसं नाही होत आहे हे डायरेक्ट. आता ह्याला आता ह्याच्यात मळण्यासाठीच आता आपल्याला जवळजवळ ह्याला 7 ते 8 मिनिटं ह्याला चांगलं व्यवस्थित मळून घ्यायला लागणार. आता इथे खाली मळताना मग तुमचा जो हाताचा हा पार्ट आहे ह्याला आपण चंपा म्हणतो, मराठीमध्ये चंपा म्हणतो. सो त्या चंप्याने त्याला थोडंसं असं नीड करायचं, जेणेकरून काय होतं, जी साखर घातलेली आहे ती थोडी आपल्या हाताच्या हीटनी मेल्ट होते. ओके, 15 मिनिट. डो आपला तयार झालाय आणि आपण 10 to 15 मिनिट साठी तो सेट व्हायला ठेवायचा. ओके, आता हा झालेला आहे आपला सेट झालेला आहे 10 मिनिट साठी. आता आपण त्याचं रोलिंग करायला घ्यायचं. रोलिंग आणि शीटिंग ह्या 2 महत्वाचे प्रकार. सो तात्पुरतं ह्याला राहू दे. आपण हे जे आहे फॅट मगाशी मी सांगितलेलं, आता ह्याला काय करायचं आहे, ह्याला ना छोटा स्क्वेअर आपल्याला करायचा. आता तुम्ही स्क्वेअर कसा करणार त्याला? नाही आपल्याकडे आहे तो बटर पेपर आहे आपल्याकडे. सो आता काय करायचं आहे, ह्या बटर पेपरला सो आता मला छोटा चौकोन हवा आहे. सो मी काय करणार, पहिल्यांदा ह्याला हाफ फोल्ड हा इकडनं, हा फोल्ड तिकडून, इकडनं. तर बटर पेपर नसेल, ऑप्शनल काही प्लास्टिक घरात आपल्याकडे सगळ्यांकडेच असतं. ओके, राईट. सो हा पहिल्यांदा एक स्क्वेअर झाला आणि परत ह्याला हाफ, ह्याच्यावर हा परत
हाफ. ओके. सो मला एवढीच शीट हवे. हां. ओके. सो आता मी काय करणार, ओपन केलं, मला ऑलरेडी चौकोन हा ह्याच्यात एवढा मिळाला. ओके. सो हे जे फॅट आहे, शेप स्पेसिफिक असा का बरं? जेव्हा तुम्ही आता लाटणार आपण त्याला, तेव्हा लाटताना तो शेप मिळायला पाहिजे, त्याच्यासाठीच तो आहे. सो आता मी ह्याला थोडंसं रोल करून ह्याच्यावर. सर या बटरसाठी घरी आपण दुसरं काही ऑप्शन वापरू शकतो किंवा हा बटर अवेलेबल असू शकतो का? इझिली मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. अगदी तुम्ही बेकरीच्या शॉपमध्ये कुठे गेलात, त्यांना सांगितलं ना क्रोझनसाठी लागणारं बटर द्या, ते लगेच देतात तुम्हाला. सो आता हा फोल्ड पहिल्यांदा इकडे एक जो आपण केलेला होता, ओके, त्याच्यावर हा दुसरा, ओके, तिसरा आणि हा चौथा. ओके. उलटा केला. ओके. बेलिंगे. पण आता रोलिंग करताना पण त्याला व्यवस्थित फार काय पण म्हणूया सावकाश काळजीपूर्वक करणार. सो पहिल्यांदा थोडा असा. ओ राईट. सो मला जो डिझायर शेप हवा आहे तो मला तिथे ऑटोमॅटिकली येईल, कारण की मी तो ऑलरेडी स्क्वेअर करून घेतलेला होता. हे आपलं ओ परफेक्ट स्क्वेअर शेप मध्ये तयार झालं. ओके. हे बघा. ओके ओके ओके. सो आता हा रेडी झाला. तुम्ही जेव्हा बघा, हो राईट. हा असं आपण ते चीज नसतं, स्लाइस झालेला आहे. सो हे रेडी झालं. राईट. ओके. ठीक आहे. सो आता आपलं जे मेन आहे ते म्हणजे आता आपला डो जो आहे तो डो. सो हा आपला साधा मैदा, आपला जो रेग्युलर आपण घरी यूज करतो तोच आहे, म्हणजे जो ह्याच्यासाठी वापरला आहे. आता मी ह्याला फक्त आता रोलिंग करताना गोल नाही स्क्वेअर करायचा, सपाट म्हणजे स्क्वेअर शेप. मला स्क्वेअर पाहिजे किंवा रेक्टँग्युलर, दोन्हीपैकी एक काहीतरी. शक्यतो रेक्टँग्युलर केलेला सर्वात जास्त चांगला. ओ. सो आता जो मगाशी आपण केलेले शीट आहे, सो त्या शीटला आपण काय करायचं आहे, त्या शीटवर प्लेस करायचं. तर प्लेस करताना काय करायचं, अंदाज घ्यायचा आधी ह्या पेपर बरोबरच की मला केवढं लागणार आहे. ओके. सो ओके. ट्रान्सफर केलेला आहे. ओके. हा ट्रान्सफर केलेला आहे. आता ह्याला थोडं त्याचे एजेस आपल्याला, कारण की लागणार आहे त्याच्यामुळे ते एजेस थोडे स्ट्रेच करून घेतले तर चालणार आहेत. सो आता हा भाग एक झाला. आता ह्याच्यावर हा दुसरा भाग ओव्हरलॅप करायचा आपल्याला. ओके. आणि ह्याचे साईड सगळे सील्ड करून घ्यायचे व्यवस्थित. ओके. फ्रंट बाजू आणि दोन्ही साईड, म्हणजे ह्या तिन्ही साईड व्यवस्थित सील करून घ्यायचे. आणि आता हा सील झाल्यानंतरचा आता सगळा पूर्ण हे आहे की ह्याला आता सावकाश जेवढं शक्य तितक्या हलक्या हाताने ह्याला प्रेस करत राहायचं आहे दोन्ही साईडनी. तुम्ही लाटण्याने सुद्धा असं सुद्धा करू शकता, पण फार सावकाश. हे फार जोरात जर तुम्ही केलं तर डोच आपण असा तयार केला जो लगेच तुटतोय. सो हलक्या हाताने त्याला रोल करायचा, परत थोडंसं इकडे घ्यायचं आहे आणि हाताने त्याला शेप देत राहायचा. जो स्क्वेअर तुमचा शेप आहे तो देत राहायचं, कारण की का तो जर एकदा हे झाला तर मग परत तुम्हाला त्याचं नाही करता येणार काहीच. लेंदी आणि थोडं पेशन्स वाली प्रोसेस. हो, थोडंसं जशी ह्याची टेस्ट छान आहे तशी ह्याची प्रोसेस पण तेवढी लेंदी प्रोसेस आहे. थोडासा मैदा, फार जास्त मैदा घेतला तरी पण हे क्रोझन व्यवस्थित होत नाही, जास्त ड्राय होऊन जातात ते, सॉफ्ट आणि लागत नाही. सो जेवढा शक्य तेवढा कमी मैदा वापरला तेवढं चांगलं. ओके. आता काय करायचं, ह्याच्या दोन्ही साईड आपण ज्या सील्ड केलेल्या होत्या तर त्याच्यापर्यंत आता आपला बटर पोहोचलेला आहे. तुम्ही जर इथे हाताला तुमच्या बघा जाणवेल ते. तो आता आपल्याला ते काय करायचं, थोडंसं कट करायचं एक्स्ट्राचं जे आहे ते सील आहे ते सेक्शन कट करूया. कट करून
हो, हे कट केले. मळण्याची प्रोसेस अतिशय महत्वाची आहे, आणि नाहीतर हे असे होणारच नाहीत. वरचा एक बाजू तुम्ही इथे नोटीस केलं असेल, ह्याच्यामध्ये बघा तुम्ही दिसतंय तुम्हाला हे लेयर्स आता तयार व्हायला चालू झाले. राईट. सो तो आता नको आहे आपल्याला, पण ह्याच्यामध्ये आता थोडंसं परत परफेक्ट रेक्टँग्युलर थोडं परत रोल करून घेऊया. एक्सटेंड. राईट. फार म्हणजे काय आपण म्हणूया डेलिकेट प्रोसेस आहे थोडीशी, पण एकदा दोनदा केले की लाईक परफेक्ट तिसरा टाइम बनतील, येतील अगदी. सो आता फोल्ड आहे, पहिला फोल्ड आहे. सो आता ह्याला ना पहिला एक फोल्ड द्यायचा, ह्याला आम्ही बुक फोल्ड म्हणतो. ओके. सो हा जसं आपलं बुक असतं उघडतं आपण जसं, सो तसा फोल्ड आपण म्हणतो त्याला जनरली. सो एक बाजू तिकडनं, एक बाजू इकडनं. सो असा हा बुक फोल्ड, आणि ह्याला परत फोल्ड आहे. ठीक आहे. ओके. आता ह्याला घ्यायचं आहे, ह्याला आपली जशी क्लीन फिल्म असते किंवा प्लास्टिकच्या पेपरमध्ये ठेवून ह्याला परत एक 10 ते 15 मिनिटासाठी रेफ्रिजरेट करूया आपण आता ह्याला. ठीक आहे. सो आपल्याकडे बटर पेपर आहे. सो आता आपण याला फ्रीजमध्ये. तर डो आपण रेस्टिंगसाठी ठेवणार आहोत 10 मिनिट रेफ्रिजरेटरमध्ये. तोपर्यंत रोहन सर आपल्याला ही रेसिपी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतील. ओके. सो आपण मगाशी इन्ग्रेडियंट बघितलेलेच होते. माझ्याकडे 1.5 कप मैदा होता, त्याच्यानंतर एका बाउलमध्ये 1.5 कप मैदा, 15 ग्राम बटर घातलेला आहे, 5 ग्राम सॉल्ट घातलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 30 ग्राम मी शुगर घातलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं 5 ग्राम सॉल्ट घातल्यानंतर ईस्ट, ह्याच्यामध्ये मी 15 ग्राम ईस्ट घातलेला आहे. आणि हा डो थंड पाण्याबरोबर छान मळून ठेवून त्याला 15 मिनटं आपण त्याला रेस्ट देणार आहोत. रेस्ट दिल्यानंतर परत त्याचा आपण स्क्वेअर लाटायचा आहे, आणि त्या स्क्वेअर लाटल्यानंतर जो लॅमिनेशनचं फॅट जसं मी सांगितलेलं होतं आपण, सो लॅमिनेशनचं फॅट त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर करून आपल्या ज्या रिक्वायर्ड जी हे आहे त्याची साईज आहे तेवढं रिक्वायर्ड करून त्याचा स्क्वेअर करून त्याच्यामध्ये आपण फोल्ड केलेले आहेत. आता हा पहिला फोल्ड झालेला आहे, तसे आपल्याला जवळजवळ अजून 2 फोल्ड करायचे. सो त्याच्यानंतर आपण पुढची कटिंगची प्रोसेस. सो मगाशी आपण जो डो लॅमिनेशन केलेला आहे, सो तो लॅमिनेशन मधला थोडा पार्ट राहिलेला आहे माझ्याकडे. ओके. सो तो लॅमिनेशनचा आता मला थोडासा जरा मी तुम्हाला सांगितलं की आपण थोडा ट्विस्ट देऊया. सो तो ट्विस्ट म्हणजे काय की आता ह्याच्यामध्ये आपण ना 2 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये कोको पावडर ऍड करणार आहोत. तर थोडंसं आपल्याला त्याला एक वेगळा टच देण्यासाठी आणि हे करण्यासाठी आपण ऍड करूया. 2 टेबलस्पून ऍड करायचं आहे. ठीक आहे. आता ह्याला व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे. ओके. ब्राउनिश पूर्ण फ्लेवर पण त्याला येणार आहे. सो असं ते नीड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ओके. आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की हे सुका होत आहे तर पाणी ऍड करायचं, तर पाणी नाही ऍड करायचं त्याला तसंच पूर्ण, कारण की त्याच्यातलं ऑलरेडी पाणी म्हणजे त्याच्यात मॉइश्चर अजून आहे. सो नाहीतर मग काय होणार, हा डो फार एकदम सैल होऊन जाईल आणि मग ते रोलिंग करताना येणार नाही. सो आपण आता हा रोल छान व्यवस्थित मळून घेऊया. ठीक आहे. तर एक जीव पूर्णपणे आपण कोको पावडर आणि तो डो केलेला आहे आणि कलर पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे त्याचा. ह्याला तोच जरासा व्यवस्थित पार्ट असतो. तुम्ही आता बघा आतमध्ये तुम्हाला असं वाटेल की आतमधनं पण नाही, आतमधनं पण तो चॉकलेटी पूर्ण झालेला आहे. सो ह्याला पण आता आपल्याला रेस्ट करायला लागणार आहे 10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण जो फ्रीजमध्ये ठेवलेला डो आहे त्याला तर रोल करून घेऊया. सो आता तुम्ही बघा ह्याला थोडासा जरा तो हे झालेला आहे, प्रूफ झालं आम्ही ह्याच्याला प्रूफ थोडासा जसं तो फुगलेला आहे. सो आता आपण त्याला थोडंसं रोल करायचं आता ह्याच्यात. सो थोडासा मैदा खालच्या साईडने पण थोडासा, आणि परत जसं मगाशी मी म्हटलेलं होतं तसं हळूहळू प्रेस करतच त्याला मोठं करायचं आहे. आणि खूप जोरात नाही प्रेस करायचं, नाही तर मग त्याच्यातलं जे आपण फॅट जे आपण आतमध्ये फिलअप केलेलं आहे ते सगळं बाहेर निघून जातं.
तुम्ही बघत असाल त्याचा साईज आता ती मोठी होत चाललेली हळूहळू. रेस्ट केल्यामुळे लाटायला तिला तर सोपं जातं, म्हणजे फार मला ताकद नाही लावावं लागत आहे, इझिली माझ्या हलक्या हाताने सुद्धा ते होत आहे. सो आता ह्याला परत आता दुसरा फोल्ड आपण देणार आहोत ह्याला. ओके ठीक आहे. सो आता परत ही जी बाजू आहे ही आतमध्ये आणि ह्याच्यावर ही बाजू. ओके ठीक आहे. परत ह्याला आपण जसं मगाशी म्हटलं ह्याला आता परत आपण रेस्टिंगसाठी 15 मिनिटसाठी आपण त्याला ठेवणार आहोत. सो आता हा 15 मिनिटांनंतर रेडी झालेला आहे. ओके. सो मगासारखाच तुम्ही बघा की याला थोडंसं आता ते थंड पण झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर तो सेट पण झालेला आहे डो. सो आता परत आता ह्याला आपण रोलिंग करायला घेऊया. सो मगासारखंच परत ह्याला रोलिंग सावकाश हाताने पहिल्यांदा प्रेस. आता आपल्याला साधारणपणे कळालं असेल की आपण का ते बटर पण जे होतं ते स्क्वेअर मध्ये केलेलं होतं. बस इथं आपल्याला ते शीट्स दिसतात कॅमेरावर, आपण बघू शकता जर क्लिअर असेल तर की शीट्स आपण दिसत आहेत आपल्याला त्यात, व्हाईटवाले बटर शीट्स. तर रेक्ट्रँगल परत लास्ट आपण स्टार्टिंगपासून जे रेक्ट्रँगलच जी आपली स्कीम ठेवलेली आहे त्याच स्कीममध्ये आपण लास्टला देखील रेक्ट्रँगल शेपच कन्सिस्टन्सी मेंटेन करून मला फायनल ह्याच्यापर्यंत आलेलं. आता थोडं बाकीच्या ह्याच्यापेक्षा थोडं ह्याला थोडं जाड ठेवावं लागतं, कारण की तरच त्याचा तो शेप आणि जो आहे तो आपल्याला मिळतो. सर आपण फोल्ड्स 3 गेले, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगाल की आपण 3 फोल्ड्स कंप्लीट करून लास्टला आता आपण पण अजून आपला एक चॉकलेट डो अजून बाकी जसं मी सांगितलेलं आहे. सो आता ह्याला काय करूया, ह्याला फक्त आता आपण घडी करून एक सिंगल थोडंसं रेस्ट करूया ह्याला साईडला. तोपर्यंत आपण चॉकलेट डो आपण घ्यायचा आहे. चॉकलेट डो पॅक. ओके. सो आता तो बघा त्याला कलर छान कोको पावडरचा आलेला आहे कलर. सो ह्याच्यातला परत छोटा एक भाग आपण कट करून घेऊया, जेवढा आपल्या डोला गरजेचा आहे तेवढा. हे असं कट केल्यावर असं टेक्स्चर येतं, लाईक ब्रेड ऑलमोस्ट तयार झाला म्हटलं तरी चालेल, तो नुसतं बेक करायचं आहे. सो आता ह्याला साईडला ठेवूया. हे झालेलं आहे रेडी आपलं आता. सो आता आपली जी ही शीट आहे ती आपण त्यावर ठेवतोय. हां. सो आता ह्याला आपण काय करूया, ओपन करूया. थोडंसं पाणी अप्लाय कारण की ही शीट त्याच्यावर चिकटायला पाहिजे. सो हातानेच पाणी लावा, दुसरं खूप जास्त स्प्रे वगैरे नका वापरू. थोडंसं हाताने एकदम टच करून फक्त थोडंसं हा जो आपण लाटलेला डो आहे तो एवढा फक्त स्टिकअप होण्यासाठीच त्याला फक्त आपण पाणी लावतोय. फक्त इन्श्योर करून घ्यायचं की सगळ्या ठिकाणी ते लागलं गेलंय. ठीक आहे. सो आता ठेवताना पण काय करायचं आहे, इकडे ठेवायचं एका साईडला आणि हा इकडनं पुलअप करायचं थोडासा डो, म्हणजे एक समान करायचं. रेक्टँगल जो आहे तो एक समान करायचं आहे. सो ठीक आहे. हा जेव्हा थोडासा आपण पुलअप करून घेतो ह्याला थोडं हलक्यात आणि परत एक लाटणं फिरवायचं आहे. परत ते एक पातळ थोडंसं जरासं झालं पाहिजे, रोटी असते तशी. हो. ओके.
आता ह्याचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो कटिंगचा पार्ट येतो आता. राईट. ओके. सो तोच सर्वात जास्त क्रुशियल आणि कठीण आहे. पार्ट आहे. ओके. सो पहिल्यांदा ह्याचे एजेस कट करून घ्यायचे आपल्याला जो. राईट. हे नंतर वाटलंस रियूज करू शकता. हो हो, हे नंतर तुम्ही असं सुद्धा बेकिंग जरी केलं तरी काही हरकत नाही. सो तुम्ही बघा आता स्क्वेअर आपला व्यवस्थित रेक्टँग्युलर झाला आहे. सो आता काय करायचं, हा जो कोपरा आहे ह्या कोपऱ्यावरनं एक हळवार एक वरती न्यायचं 90 डिग्री अँगल आहे. हा, आणि तिथूनच परत खाली एक 90 डिग्रीला खाली यायचं. राईट. ओके. परत इकडनंच तोच कॉर्नर पकडायचा 90 डिग्री वरती परत म्हणजे पिझ्झाचे स्लाइसेस दिसू शकतात आता आपल्याला आरामात. सिंपल फक्त वरचा लेअर अवॉइड करून करायचं तरी आपण ते खालच्या फक्त बेसवर करू शकतो. फक्त चॉकलेटचे करायचं फक्त चॉकलेटचे पण करू शकतो. सो आता ह्याचं रोलिंग टेक्निक, आता हे सर्वात म्हणजे जरासं अवघड पार्ट. आता हा जो चॉकलेटचा पार्ट आहे हा काय करायचा, खालच्या साईडला ठेवायचा. ओके. आता काय करायचं, हे जे आहे ह्याच्यामध्ये थोडासा एक कट द्यायचा हलकासा. ओके. हलकासा कट दिल्यानंतर हा भागाला थोडं परत पाणी लावायचं. ओके. पाणी लावल्यानंतर एका हाताने इकडे पकडून ठेवायचं आणि ह्या हाताने थोडंसं स्ट्रेच करायचं, हलकंसं, खूप जास्त ओढायचं नाही पण हलकंसं स्ट्रेच करायचं त्याला आणि ते सरळ करायचं इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत हे जे कॉर्नरच आहेत दोन, ओके, हे आतले कॉर्नर बाहेरच्या इथे टेकवायचं इथे. ओके. आणि ह्याला फक्त रोल करताना घट्ट रोल करायचं. ओके. आता व्हाईट आणि ब्राऊन टेक्स्चर किती सुंदर तयार झाले. परफेक्ट शेप तयार झालाय क्रोसॉन्स. राईट. सो मी खाल्ले पण कधी बनवताना नाही बघितले. सो मी फर्स्ट टाइम फ्रेश क्रोसॉन्स लाईक ओव्हन आउट क्रोसॉन्स खाणार आहे. सो आपण आता ह्याच्यात एकदा काय करूया, पहिल्यांदा काळजी घ्या की हे तुमचा व्यवस्थित क्लीन असला पाहिजे. त्याच्यावर थोडा जरा मैदा भरपूर व्हायचा आणि त्याच्यात व्यवस्थित ठेवायचा. ओके. अशात आपण एक एक करून तुम्ही ट्राय करणार आहात. सो जमतंय का बघूया. कठीण आहे सर म्हणतायत. तो पहिला पाणी जाईल. राईट. हो, पहिले पाणी लावून घ्यायचंय पूर्ण सगळ्या भागाला. ओके. ओके. व्यवस्थित पूर्ण सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. अजून एकदा हात बुडवून तुम्ही लावून घेऊ शकता. पाणी मी कमीच वापरते. ओके. आता कट. आता मधला सेंटरवाला कट. ओके. सो आता हा टोक इकडे जोडायला पाहिजे, हा टोक इकडे जोडायचा आहे. जोडायचंय. हलकासा प्रेस करायचा आणि फिरवायचा. ओके. ओ गॉड. ओके. येस. परफेक्ट. पण ओके जमलंय. नाईस. ओके. सो असं त्याला परत आपण याला ठेवून टाकूया इथे. सो हे जे आपण आहेत बाकीचे पण रेडी करून घ्या. पण अजून एक त्याच्या आधी सांगतो, आता हे जे बनवून झाल्यानंतर ह्यांना प्रूव्हिंग टायमिंग असतो. ओके. प्रूव्हिंग टायमिंग म्हणजे आता हे ह्याच्या साईज पेक्षा डबल होतात. ओके. आणि हे ओव्हन मध्येच होतात आतमध्ये, हे आपल्याला बाहेर नाही करता येऊ शकत. सो आता त्याच्यासाठीच मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता ह्याच्या पुढे आता प्रूव्हिंग आणि बेकिंग हे आतमध्येच होतं. जर मी त्याला बाहेर काढलं तर ते काय होऊन जातं, त्याचा जो कार्बन डायऑक्साईड जो तयार झालेला असतो तो काय होऊन जातो, बसून जातो आणि मग ते आकार त्याचा पूर्णपणे बिघडून जातो. सो आता ह्याच्या पुढची प्रोसेस डायरेक्ट बेकिंगच्या ह्याची आहे आपल्या. ठीक आहे. ओके. सो आता आपण बाकीचे पण रोलिंग करूया, पण आधी ह्याला आपण काय करूया, पहिल्यांदा 30 मिनिट्स ह्याला प्रूव्हिंग आणि नंतरचे 18 to 20 मिनिट्स ह्याला बेकिंग आहे. ओके. ओके. हे झालेले रेडी झालेले आहेत आपले क्रोसॉन. ओ नाईस. छानसा ब्राउनिश कलर आलेला. सो ब्राउनिश छानसा कलर आलेला आहे. आपण काढूयात आणि बघूयात. गरम आहेत आता. ओके. 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 कलर पाहू शकता सर्वजण.
जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जो वरचा जो टेक्स्चर आलेला आहे हा पूर्ण त्या चॉकलेटच्या आलेला आहे. राईट. ओके, सो ते चॉकलेटचे हे क्रोझॉन असे रेडी झालेले आहे आपले. सो ह्याच्या आतमध्ये तुम्ही ह्याला जनरली कट करून, हाफ कट करून सँडविच बनवू शकता, किंवा ह्याला आतमध्ये काही काही वेळेला चॉकलेट पाईप करतात, जे गनाश आपण म्हणतो. ओके, सो गनाश सुद्धा त्याच्या आतमध्ये आपण पाईप करू शकतो, आणि लहान मुलांना तर ते चॉकलेटचं म्हटलं आवडतात. सो तुम्ही टेस्ट करा. या, सो मी तुम्हाला टेस्टला देत आहे. टेस्ट करणार आहे मी. क्रोसॉन फ्रेश. ओके, थोडी गरम आहेत पण निघतील. ओके यार, हे बघा फ्लफी. वाव, नाईस टेक्स्चर. सो कसं झालंय? मस्त झालं. गरमागरम क्रोझॉन. थोडीशी सॉलिड असल्याने परफेक्ट. तर ही होती आजची आपली क्रोसॉन्सची रेसिपी. आपण क्रिसमस ट्रीट्स या शोला भरपूर प्रेम दिलं, याबद्दल खूप खूप आभार. हा शो डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी आणि शेफ रोहन यांच्याशिवाय अपुरा होता. सो त्यांना देखील खूप खूप आभार. आमच्या यूट्यूब चॅनल एस न्यूज कोल्हापूरला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासह आम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील अवेलेबल आहे. धन्यवाद. क्रिसमस ट्रीट्स विशेष सहकार्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी.